मित्रांनो, आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिले होते की अचानक ड्रोन खाली आल्यामुळे आमची फजिती झाली होती। त्यामुळे आम्ही आता यापुढे ड्रोन रस्त्यावर उडवणार नाही असे ठरवलं आणि ड्रोन हातात घेतला आणि पाहिलं ड्रोनच्या मध्ये काही बिघाड झाला आहे का। पण आम्ही ड्रोन खाली घेतल्यानंतर आम्हाला कळालं की ड्रोनची बॅटरी संपलेली होती, त्यामुळे ड्रोन अचानक खाली आलता। हे सर्व झाल्याच्या नंतर आम्ही ड्रोन आता बॅगमध्ये भरून निघणारच आहोत पुढील प्रवासासाठी। ड्रोन रस्त्यावर पडून खराब होऊ नये म्हणून आम्ही आता पुढील प्रवास एका मोकळ्या जागेत रानात करणार आहोत, जेणेकरून ड्रोन खाली पडला तरी ड्रोनचं कोणत्याही प्रकारचं नुकसान होऊ नये। त्यासाठी आम्ही सोलापूर धुळे महामार्गावरून जवळच असणाऱ्या एका गावात गेलोत। गावाकडे वळाल्याच्या नंतर आम्हाला त्या ठिकाणावरून देवगिरी किल्ला दिसत होता आणि आम्ही आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून ड्रोनच्या माध्यमातून देवगिरी किल्ल्याचे दृश्य दाखवणार आहोत। पण त्याआधी ड्रोनचं शूटिंग आपण एका मोकळ्या जागेत करणार आहोत, जेणेकरून आम्हाला ड्रोन उडवण्याची पूर्णपणे प्रॅक्टिस होईल। आम्ही गावात आल्याच्या नंतर या ठिकाणी एका मोकळ्या जागेवर ड्रोन उडवून पाहणार आहोत। आम्ही या ठिकाणी ड्रोन उडवण्याची भरपूर प्रॅक्टिस करत आहोत, जेणेकरून आम्हाला देवगिरी किल्ल्यावर गेल्याच्या नंतर ड्रोन उडवताना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही। या ठिकाणी आम्ही भरपूर प्रमाणात प्रॅक्टिस केली आहे। ड्रोन कसा उडवायचा, कसं काय करायचं। काही नाही तुमच्या इथे खाली पाहते खाली किती किती खाली जाते बघू द्या आपण। खाली किती घेते बघू द्या ना। माणसाची हाईट ती 3 मीटर जवळपास नाही, इतकं आहे 3 मीटर आलं म्हणजे तुम्ही हातात पकडू शकता 3 मीटर। हां घ्या खाली आता जाते बघा, हळू खाली खाली हळू हळू थांब ना। मध्ये टॉंग टॉंग करून पडून 5 किलोमीटरला गाडीला 5 मिनिटं लागत होते। त्याच्यामुळे अलार्म सिस्टम दिली मग त्याला ते वावरात पाहायला लागेल कुठे पडलं कुठे पडलं पडत नाही याला इतकं क्लिप मारता येतं। हो यार बस बस, भरपूर खाली घेतलं। ट्रेन झालेला आहे अशा पद्धतीने। डायरेक्शन नॉर्थला आहे, साऊथला आहे, त्याच्यानंतर करायचं होमवर्क चालले ते आता तारीख बदलली। आता या ठिकाणी ड्रोनचे सर्व प्रात्यक्षिक झाल्यानंतर आम्ही देवगिरी किल्ल्याच्या दिशेने निघालेलो आहोत। या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर शहरातील 52 दरवाजापैकी एका दरवाजामधून आम्ही एंटर केलेला आहे। हा आहे आपला छत्रपती संभाजीनगरमधील देवगिरी किल्ला। देवगिरी किल्ल्याच्या ठिकाणी मेन गेटमधून एंटर केला आम्ही आतमध्ये, आणि मेन गेटमधून एंटर करताना आम्ही या ठिकाणी भरपूर नजारे पाहत होतो। त्यानंतर आम्ही मेन गेटमधून गेल्याच्या नंतर या ठिकाणी चौकशी कक्षाच्या जवळ जाणार आहोत आणि त्या ठिकाणी जाऊन किल्ल्याचा दर विचारणार आहोत, जेणेकरून आम्हाला किल्ल्यावर जाण्यासाठी एक तिकीट काढावं लागतं। या ठिकाणी गेल्याच्या नंतर आम्हाला कळालं की किल्ल्यावरती ड्रोन उडायला परमिशन नाही आणि आम्ही कोणत्याही प्रकारचं तिकीट न काढता डायरेक्ट वापस आलोत। आणि डायरेक्ट वापस येऊन आम्ही खूप भूक लागली असल्यामुळे जेवायला बसलोत। आधी जेवण करून घेऊ म्हटल्यानंतर सगळ्यांनी जेवणावर भरगच्च ताबा मारला। पोटभर जेवण केल्याच्या नंतर आम्ही तुम्हाला लांबूनच ड्रोनच्या माध्यमातून देवगिरी किल्ला दाखवणार आहोत, कारण देवगिरी किल्ल्यावर ड्रोनने परमिशन नसल्यामुळे आम्ही तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून देवगिरी किल्ला फक्त लांबूनच दाखवत आहोत, जेणेकरून आम्ही देवगिरी किल्ल्यावर पुढील वेळी गेल्याच्या नंतर तुम्हाला देवगिरी किल्ला आतून कसा दिसतो हे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवता येईल। आणि हा आहे देवगिरी किल्ल्याचा लांबूनच नजारा। या व्हिडिओमध्ये आपण देवगिरी किल्ल्याचा लांबूनच व्ह्यू पाहिलेला आहे। तसेच आम्ही तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये देवगिरी किल्ल्यावर आतमध्ये काय काय आहे हे मोबाईलच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून दाखवणार आहोत। तरी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा।